विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण काही शब्दप्रयोग वापरतो. जसं की फुलांचा गुच्छ, पुस्तकांचा गठ्ठा, हरणांचा कळप, लाकडांची मोळी अशा प्रकारचे जे समूहवाचक शब्द वापरतो आपण. त्यासाठी गणितामध्ये संच हा शब्द वापरलेला आहे. तर आज आपण संचाविषयी माहिती घेणार आहोत. संच या प्रकरणाबद्दल माहिती घेत असताना आज आपण संचाची व्याख्या, संचातील काही उदाहरणे, संच लिहिण्याची पद्धती, संचाचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर खालीलपैकी कोणत्या समूहांना संच म्हणता येईल? आठवड्यातील 7 वार. आठवड्यातील 7 वार तुम्ही नेमकेपणानं सांगू शकता, त्यामुळे हे संचाचं उदाहरण होऊ शकतं. एका वर्षातील महिने, एका वर्षातील 12 महिने तुम्ही नेमकेपणानं सांगू शकता, म्हणून ही संचाचं उदाहरण होऊ शकतं. वर्गातील हुशार मुले, वर्गातील हुशार मुले ठरवत असताना आपल्याला हुशार मुलाचे निकष ठरवता येणार नाहीत. एखादा मुलगा इंग्रजीत हुशार असू शकतो, तर दुसरा मुलगा गणितात हुशार असू शकतो. त्यामुळं वर्गातील हुशार मुले आपल्याला ठरवता येत नाहीत. म्हणून वर्गातील हुशार मुले हे संचाचं उदाहरण होऊ शकत नाही. त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ठरवत असताना आपल्याला नेमकं प्रतिष्ठित व्यक्ती ठरवता येणार नाही. कारण समजा आपण रामराव या व्यक्तीस प्रतिष्ठित म्हणत असेल, तर शामरावांना वाटतं की मी सुद्धा प्रतिष्ठित आहे. त्यामुळं हे सुद्धा उदाहरण आपल्याला संचाचं म्हणता येणार नाही. त्याचबरोबर आता संचाची व्याख्या करत असताना एखाद्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येत असतील, तर त्या समूहास आपण संच असं म्हणतो. संचाची नावे आपण कॅपिटल लेटर्सने दाखवतो आणि संचातील घटक स्मॉल लेटर्सने दाखवतो. त्याचबरोबर समजा ए हा संच एचा घटक आहे, ते आपण लिहित असताना ए घटक आहे एचा असे लिहितो. ए बिलॉंग्स टू ए असं म्हणतो त्याला आपण. ए हा संच एचा घटक नाही, हे ए हा घटक नाही संच एचा असे लिहितात. त्याला इंग्रजीत आपण ए डज नॉट बिलॉंग्स टू ए असं लिहितो. त्याचबरोबर आता आपण काही संख्यांचे संच पाहूया. नैसर्गिक संख्या संच, त्याचबरोबर डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या संच, आय हा पूर्णांक संख्या संच आहे, क्यू हा परिमेय संख्या संच आहे आणि आर हा वास्तव संख्या संच आहे. या संचाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की एन या संचातील सर्वच घटक डब्ल्यू मध्ये आहेत, डब्ल्यू मधील सर्वच घटक आय मध्ये आहेत, आय मधील सर्वच घटक क्यू मध्ये आहेत, क्यू मधील सर्वच घटक आर मध्ये आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की नैसर्गिक संख्याचा संच हा उपसंच आहे पूर्ण संख्यांचा संच, आणि पूर्ण संख्यांचा संच हा उपसंच आहे पूर्णांक संख्याचा संच, आणि पूर्णांक संख्याचा संच हा उपसंच आहे परिमेय संख्याचा संच, आणि परिमेय संख्याचा संच हा उपसंच आहे आर म्हणजे वास्तव संख्याचा संच. संच लिहिण्याच्या पद्धती 2 आहेत. एक पहिली पद्धत आहे यादी पद्धत, दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. एक उदाहरण घेऊया आपण. ए बरोबर 2,4,6,8 या संख्या समसंख्या आहेत आणि 10 पेक्षा लहान संख्या आहेत. मग हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म पद्धतीत आपल्याला लिहित असताना नमूद करावा लागतो. ए बरोबर एक्स असा की एक्स ही 10 पेक्षा लहान समसंख्या आहे. म्हणजे यादी पद्धतीत आपण प्रत्यक्ष घटकांची यादी करतो, तर गुणधर्म पद्धतीमध्ये त्या घटकांचा गुणधर्म लिहितो. तर दुसरे एक उदाहरण पाहूया आपण. सी बरोबर ए कॉमा ई कॉमा आय कॉमा ओ कॉमा यू. आता हे घटक जर पाहिले तरी हे घटक इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. इथं प्रत्यक्ष आपण त्यांची यादी केलेली आहे. इकडं काय करावं लागेल आपल्याला, तो गुणधर्म लिहावा लागेल. वाय असा की वाय हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. मग वायच्या ठिकाणी ए असेल, ई असेल, आय असेल, ओ असेल, यू असेल. तिसरं उदाहरण घेऊया आपण. डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संच, तो आहे बी बरोबर डी आय व्ही एस आय ओ एन. तर काही मुलांना वाटेल इथं डिव्हिजन या शब्दात आय 3 वेळेस आलेला आहे, परंतु इथे एकदाच घेतलेला आहे. मला नेमकं तेच सांगायचं होतं की संच लिहित असताना
एखादे घटक जर वारंवार येत असतील तर ते घटक वारंवार न लिहिता केवळ संचात एकदाच लिहावे लागतात. आता इकडं गुणधर्म पद्धतीमध्ये हा संच बी बरोबर एक्स असा की एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे असा त्याचा गुणधर्म आपण लिहिला. चौथं उदाहरण आहे एम बरोबर 1,8,27,64,125, या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर या सर्व संख्यामध्ये गुणधर्म लक्षात येतो तुमच्या की हे नैसर्गिक संख्यांचे घन आहेत. इकडं आपण यादी केलेली आहे, परंतु इकडं गुणधर्म पद्धतीमध्ये काय करावं लागेल, आपल्याला त्यांचा गुणधर्म लिहावा लागेल. म्हणून एम बरोबर पी असा की पी हा धन पूर्णांक संख्यांचा घन आहे. त्यानंतर डी बरोबर 3,5,7,9 अशा संख्या आपण घेतल्या तर या संख्या विषम संख्या आहेत, परंतु त्या 10 पेक्षा लहान संख्या आहेत. म्हणून आपण गुणधर्म पद्धतीमध्ये हा नियम टाकावा लागेल आपल्याला. वाय असा की वाय ही विषम नैसर्गिक संख्या आहे आणि वाय लहान आहे 10 पेक्षा. आता आपण संचाचे प्रकार पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे एक घटक संच, त्याला आपण सिंगलटन सेट म्हणतो. या संचात फक्त एक आणि एकच घटक असतो. आता ए उदाहरण घेऊया आपण. ए बरोबर एक्स असा की एक्स ही सममूळ संख्या आहे. आता सम आणि मूळ असणारी दोन ही केवळ एकमेव संख्या आहे, त्यामुळं आपल्याला याला एक घटक संच म्हणता येईल. बी बरोबर पी असा की पी हा सूर्यमालेतील तारा आहे. आता सूर्यमालेमध्ये सूर्य हा एकमेव तारा आहे, त्यामुळं हे म्हणजे अशी उदाहरणं ही एक घटक संचामध्ये असतात. दुसरा प्रकार आहे रिक्त संच. हा रिकामा संच असतो, याला एम्प्टी सेट म्हणतो किंवा नल सेट म्हणतो आपण. तो फाय या अक्षराने दाखवतो किंवा रिकाम्या महिरपी कंसाने दाखवतो. उदाहरण घेऊया आपण. एम बरोबर एक्स असा की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या कोणतीही नाही, त्यामुळं हा रिक्त संच आहे. म्हणून एम बरोबर फाय म्हणजे रिक्त संच आहे. दुसरं उदाहरण आहे ई बरोबर पी असा की पी समांतर रेषांचा छेदनबिंदू आहे. समांतर रेषांचा छेदनबिंदूच नसतो, त्यामुळं हा सुद्धा रिक्त संच होतो. तिसरा प्रकार आहे शांत संच. शांत संच अशा संचाला म्हणतो आपण की ज्या संचातील घटक मर्यादित असतात आणि मोजता येतात. अशा संचांना शांत संच असं म्हणतो आपण. उदाहरणादाखल सी बरोबर 4,8,12,16,20 हे संच मर्यादित आहेत, मोजता येतात, म्हणून याला शांत संच म्हणतो आपण. चौथा प्रकार आहे अनंत संच. त्याला इन्फायनाइट सेट म्हणतो आपण. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच म्हणतात. उदाहरणादाखल नैसर्गिक संख्या संच घ्या, किंवा ए बरोबर एक्स असा की एक्स ही 5च्या पटीतील संख्या, 5, 10, 15, 20, 25 डॅश डॅश असा अनंतापर्यंत आपल्याला संख्या घेता येतील. तिसरा प्रकार आहे तिसरं उदाहरण आहे आय बरोबर एक्स असा की एक्स ही पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्या सुद्धा अनंत म्हणजे आहेत, त्यामुळं अशी जी उदाहरणं असतात ते अनंत संचाचे आहेत. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.